नमस्कार मित्रांनो. मागील व्हिडिओमध्ये आपण कृष्णमूर्ती पद्धतीनुसार आजारपणाचा विचार कसा केला जातो हे पाहिले. त्यामध्ये आपण पारंपरिक पद्धतीचे नियम तसेच कृष्णमूर्ती पद्धतीचे नियम याचा एकत्रितपणे विचार केला. त्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण रमल प्रश्नकुंडलीवरून उत्तर कसे द्यावे व मेष लग्नाला नीचेचा मंगळ काय फळ देतो हे आपण पाहिले. आज आपण वृषभ लग्नास नीचेचा मंगळ काय फळ देईल हे पाहणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया वृषभ लग्नास नीचेच्या मंगळाची फळे. ज्योतिषविषयक माहितीसाठी या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायचं नका. तसेच माझे व्हिडिओ आपणास आवडत असल्यास कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. मित्रांनो, ही आहे वृषभ लग्नाची कुंडली व नीचेचा मंगळ म्हणला की तो तृतीय स्थानी जाईल, नाही का? मग असा मंगळ काय फळ देईल हे तुम्ही आता सहज सांगू शकाल. प्रथम ही गोष्ट लक्षात ठेवा की नीचेचा ग्रह म्हणला की तो अशुभ फळ देईल हे तुम्हाला कळेल. दुसरे म्हणजे ही अशुभ फळे विवाहस्थानाविषयी, व्ययस्थानाविषयी मिळतील, कारण मंगळ या दोन स्थानांचा स्वामी आहे. तिसरे हे की तो तृतीय स्थानी असल्याने तृतीय स्थानाची अशुभ फळे देईल. सोबत 6, 9 व 10 या स्थानासंबंधी सुद्धा तो अशुभत्व आणेल, कारण या स्थानावर तो दृष्टी टाकतो. त्यातही 9 स्थानी त्याची उच्च राशी पडते, त्यामुळे 9 स्थानासंबंधी फळ त्रासाने, उशिरा, कटकटाने मिळेल. समजा मी असे म्हणालो की प्रॉपर्टीवरून तुमच्या भावाशी तुमचे वाद होण्याची शक्यता आहे, तर यामागील ज्योतिषशास्त्रीय बैठक तुम्हाला आत्तापर्यंत कळायला हवी. हा आजचा आपला व्हिडिओ 194 क्रमांकाचा आहे. जर आपण ओळीने सर्व व्हिडिओ अभ्यासात आला असाल तर ते तुम्हाला पटकन कळेल. मित्रांनो, मी माझ्या परीने ज्योतिषशास्त्राचे ज्ञान तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे, तर किमान त्याला लाईक, आपल्या कमेंट्स याचा प्रतिसाद मिळावा ही अपेक्षा. कारण गुरु ज्ञान देतो तर शिष्य प्रतिसाद देतो. मी स्वतःला तुमचा गुरु समजत नाही, कारण गुरु शब्द खूप मोठा आहे. त्यामुळे मी इतकेच म्हणेन की टाळ्यांचा आवाज नसेल तर कलाकारही थांबतो, नाही का? असो, तर आपण आज या नीच मंगळाची वृषभ लग्नास काय फळे मिळतील ते पाहू. मी जर असे म्हणालो की हा जातक धाडसी नसतो, पराक्रमाची कमतरता असते, तर यामागील कारण मंगळ म्हणजे ऊर्जा, आग. तो अग्नितत्वाचा ग्रह जलराशीत. खरे तर तृतीयातील मंगळ तसा चांगला असतो, परंतु येथे तो नीच होत असल्याने वृषभ लग्नास तो शुभ फळ देणार नाही. तो आत्मविश्वासाची कमतरता देईल. सुरुवातीला निर्णय घेताना भीती वाटणे, कामात उत्साह किंवा सातत्य कमी असणे असे होते. जसे हा मंगळ भावंडाशी मतभेद करवेल, कारण मंगळ हा भावंडाचा कारक व तृतीय हे भावंडाचे स्थान. तसा मंगळ हा भावंडाचा कारक, तसेच तो घर, जमीन याचा पण कारक. म्हणून सुरुवातीला मी म्हणालो की प्रॉपर्टीसाठी भावंडात मतभेद होऊ शकतात. परंतु समजा तसे झाले नाही तरी भविष्य चुकले असे आपण म्हणू शकत नाही, कारण दुसऱ्या पत्रिकेत हा मंगळ भावंडास आरोग्याच्या दृष्टीने तक्रारी देईल, नाही का? ग्रह हे विविध मार्गाने फळ देत असतात. समजा प्रॉपर्टीवरून वाद झाले नाहीत किंवा भावंडास आरोग्यासंबंधी सुद्धा काही अशुभ फळ मिळाले नाही, तरी भविष्य चुकलं का? तर नाही, कारण जातकाच्या भावाने दिलेल्या सल्ल्यामुळे जातकाने गुंतवणूक केली व नुकसान झाले. बायकोने दुसऱ्याची गाडीला ठोकर दिली व जातकाला नुकसान भरपाई द्यावी लागली, म्हणजे मंगळ
येथे व्ययाच्या माध्यमातून कार्यान्वित झाला हे तुमच्या लक्षात आले पाहिजे. समजा चंद्राची स्थिती शुभ असता भावंडाबाबत अशुभ फळ आढळणार नाही, परंतु वैवाहिक सुख तो बिघडवू शकेल, कारण हा सप्तमेश होऊन नीच होत आहे. जर मी असे म्हणालो की जोडीदाराचा परिचय प्रवासात होण्याची शक्यता आहे, कारण तृतीय हे प्रवासस्थान, हे लॉजिक त्यामागे आहे हे तुम्हाला कळेल. परंतु तसे झाले नाही तरी ज्योतिष चुकले नाही, कारण वधूवर मेळाव्यातून, पेपरमधील जाहिरात, बातमी याद्वारे तुमचा विवाह जुळला असू शकतो. कारण तृतीय स्थान हे जाहिरात, बातम्या हे दर्शवते नाही का? किंवा तुमच्या शेजारील व्यक्तीने स्थळ सुचवले, किंवा गावाजवळच्याच मुलगा किंवा मुलगीशी तुमचा विवाह झाला, तर तृतीय स्थान हे शेजार दर्शवते हे तुम्हाला कळेल. हा मंगळ जसा सप्तमेश तसा व्ययेश, त्या अनुषंगाने तुम्ही म्हणू शकता की विनाकारण प्रवासात खर्च होतो. पत्नीच्या आजारपणावर जास्त खर्च होईल, कारण हा मंगळ षष्ठ या आजारस्थानावर पूर्णदृष्टी टाकतो व तो सप्तमेश. जातकाला स्वतःला सुद्धा उच्च रक्तदाब, छाती, हात, खांदे इत्यादीशी संबंधित आजार देऊ शकतो, कारण रक्तदाब मंगळावरून आपण रक्त पाहतो, हात, खांदे वगैरे आपण तृतीय स्थानावर बघतो, त्या अनुषंगाने आपण असे विधान केले. नवमावरून उच्च शिक्षण व धर्म इत्यादी पाहतात, त्यामुळे उच्च शिक्षणात अडथळे व धर्मावर श्रद्धा कमी असणे अशा गोष्टी होतात. व या मंगळाची षष्ठ स्थानावर दृष्टी म्हणून शस्त्रक्रियेची वेळसुद्धा हा मंगळ आणू शकतो. शत्रूवर विजय मिळवण्यासाठी खूप कष्ट, मेहनत करावी लागेल. नवमावर दृष्टी म्हणून नशीब उजळण्यासाठी संघर्ष करावा लागतो, सहजासहजी यश मिळत नाही. वडिलांशी सुद्धा मतभेद होतात, कारण नवमावरून वडील पाहतात. हा मंगळ 8व्या दृष्टीने दशमस्थानी पाहतो, त्यामुळे नोकरी व्यवसायाच्या ठिकाणी सुद्धा अडचणी येतात. जर तुम्ही अशा जातकाला असा सल्ला दिला की बाबा रे, तू बोलून शत्रू निर्माण करतोस किंवा तुझ्या बोलण्यामुळे भांडणे निर्माण होतात, तर त्यामागील ज्योतिषशास्त्रीय बैठक अशी की तृतीय स्थान हे कम्युनिकेशन याचे आहे व मंगळ हा अग्नितत्वाचा ग्रह शत्रुस्थानावर दृष्टी टाकतो, त्यामुळे आपण असे म्हणालो. त्यामुळेच तू सेल्समनचे काम कर असे तुम्ही जातकाला सुचवाल का? तसेच तृतीय स्थानामुळे लिखाणातून सुद्धा जातक शत्रू निर्माण करतो. मंगळ हा ऋषभ लग्नास मारक व त्रिकस्थानाचा स्वामी होत असल्याने तो वृषभ लग्नास अशुभ फलदाताच होतो. मित्रांनो, अगोदर सांगितल्याप्रमाणे ही मंगळाची सर्वसाधारण फळे आहेत. कुंडलीतील इतर ग्रहयोगानुसार फळ बदलेल. जसे समजा मंगळाचा निजभंग झाला असेल किंवा यावर गुरुसारख्या शुभग्रहाची दृष्टी पडली तर तो फरक तुम्हाला जाणवेल. पराक्रमस्थानी नीचेचा ग्रह, त्यामुळे जातकाने कितीही कष्ट घेण्याचा प्रयत्न केला तरी त्याचे म्हणावे तसे त्याला फळ मिळत नाही. जर कोणाचा घटस्फोट झाला व बायकोला पोटगीसाठी जास्त रक्कम देण्याची वेळ आली तर घटस्फोट कारण विवाहाचा स्वामी नीच, कोर्ट केस कारण षष्ठावर दृष्टी, पोटगीचा खर्च कारण मंगळ व्ययेश. परंतु याआधी तुम्हाला नवमाश कुंडली, शुक्राची स्थिती इत्यादी तपासावी लागेल, नाही का? खूप सारे ज्योतिषी येथे एक चूक करतात. जातकाला मंगळाची अंगठी वापरायला सांगतात. अरे, तो मंगळ तृतीयात म्हणजे जेथून आपण हात पाहतो त्या स्थानी बसून तुम्हाला त्रास देत आहे व हातात मंगळाची अंगठी घालून तुम्ही तो त्रास अजून वाढवत आहात. त्यामुळे मंगळाचे दान करा, भावंडाशी चांगले वागा, हनुमान चालीसा वाचा, पण चुकूनही अंगठी परिधान करू नका. येथे समजा शनी मंगळ युती असेल तर तुम्ही जातकाच्या भावाला हा अल्पायोग करतो हे तुम्हाला कळायला हवे.
तुम्ही म्हणाल, शनी तर वृषभ लग्नास नवम व दशम स्थानाचा स्वामी होतो, म्हणजे योगकारक होतो. परंतु तृतीय स्थान लग्न समजल्यास शनी सप्तमेश व अष्टमेश होतो. हे लक्षात घेता तो लहान भावंडाचे आयुष्य कमी करेल, हे समजले पाहिजे. एका जातकास मंगळ अंतर्दशा सुरू आहे व तो विचारत आहे की मला परदेशी जायचं आहे किंवा मी नोकरी शोधण्यासाठी, करिअरची सुरुवात करण्यासाठी बाहेरच्या गावी, जसे पुणे मुंबईकडे मुलं येतात तसे जाणार आहे, तर जाऊ का? तर तुम्ही त्याला सांगाल की किमान मंगळ अंतर्दशा संपूपर्यंत थांब, कारण हा मंगळ प्रवासाची जी स्थाने आहेत 3, 9 व 12 पैकी तृतीयात बसला आहे, 9वावर दृष्टी आहे व 12चा तो स्वामी आहे. अशा लोकांनी मंगळ दशांतरशामध्ये महत्त्वाचे प्रवास करू नयेत. प्रवासात योग्य ती काळजी घेणे उत्तम राहते. समजा भागीदारीत व्यवसाय चालू करू का, असा सल्ला कोणी तुम्हाला विचारला तर तुम्ही काय उत्तर द्याल? आज येथेच थांबू. धन्यवाद.